अपने भविष्य को सही दिशा देने के लिए छात्रों को बेहतर मार्गदर्शन मिले, इस उद्देश्य के साथ ऐरोली सेक्टर 2 स्थित ज्ञानदीप स्कूल के हॉल में शिवसेना के पूर्व नगर सेवक संजू वाड़े के नेतृत्व में मराठी और इंग्लिश मीडियम के छात्रों के लिए एक दिवसीय मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया, जहां IAS अधिकारी डॉक्टर स्नेहल वाघमारे ने छात्रों को अमूल्य मार्गदर्शन कर उन्हें उज्जवल भविष्य की राह दिखाई। इस शिविर का हजारों की संख्या में छात्रों ने लाभ उठाया। इस दौरान संजू वाड़े के हाथों माध्यमिक शालांत परीक्षाओं में सफल हुए छात्रों का विशेष सम्मान भी किया गया। जसं तुम्ही म्हणालात की मी सुद्धा एक मिडल क्लास फॅमिली मधून इथपर्यंत आलेलो आहे। सध्या मी IAS ऑफिसर आहे, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस UPSC थ्रू। आणि आज विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांना मी हेच सांगितलं की हे जे वय आहे त्यांचं 8th 9th 10th त्यानंतर 12th असेल त्यांची, हे जे वय आहे हे स्ट्रॉंग बेस बनवण्यासाठीचं वय आहे। आणि स्ट्रॉंग बेस बनवल्यानंतर कुठलीही एक्झाम असेल किंवा कुठलंही करिअर त्यांना करायचं असेल ते ह्या बेसच्या बेसिसवरती ते करू शकतात। जसं बिल्डिंग किती उंच बांधायची आहे ते त्याचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती डिपेंडेंट राहतं। 8th 9th 10th इज लाईक अ फाउंडेशन टू बिल्ड अ व्हेरी हाय बिल्डिंग। आणि त्याचबरोबर मी त्यांना काही माझं लाईफचं स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितलं की हाऊ आय फेल्ड बट स्टील आय रोज, कसं मी वर जात गेलो फेल्युअर भेटत असून सुद्धा। आणि काही क्वालिटीज सांगितल्या मी त्यांना, जसं हार्डवर्क करावं लागेल, स्मार्ट वर्क करावं लागेल, त्याचसोबत सातत्य असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी, धीर असलं पाहिजे म्हणजे पेशन्स असलं पाहिजे आणि जिद्द असली पाहिजे। या काही क्वालिटीज जर त्यांच्यासोबत असतील तर कुठल्याही फील्डमध्ये ते करिअर करू शकतात, कुठलंही पद ते मिळवू शकतात। मला एवढं सांगावं असं वाटतं की आज माझ्या विद्यार्थ्यांना एक 10वीचं त्यांचं स्तर आहे। 10वीच्या स्तरामध्ये काय पाहिजे, मी 10वीच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि मी अभ्यास कसा केला पाहिजे, कोणत्या ह्याच्यावर मी जास्त भर दिला पाहिजे, अभ्यास केल्यानं किंवा शिकल्यानं काय होतं, आणि जर आपलं स्वप्न असेल, विजन असेल तर आपण कुठंच कमी पडत नाही। त्यासाठी एक उदाहरणार्थ म्हणून मी डॉक्टर वाघमारेंना सांगितलं की तुम्ही कसं घडला, की माझ्या मुलांना हे वाटलं पाहिजे की समोर आज माहिती देणारी व्यक्ती, मार्गदर्शन करणारी व्यक्ती कसे होते, कुठे होते, आयोलीमध्येच होते, एक मराठी शाळेमध्येच होते, तिथं शिकलेले आहे। हे शिकत असताना त्यांनी जे विजन ठेवलं आणि आता इथपर्यंत पोहोचलं, त्यांनी जे काय डिग्र्या घेतल्या, डॉक्टरनं साईड पूर्ण बदलली, किंवा डॉक्टरमध्ये बाबा मी एवढंच करू शकतो, जीव वाचवू शकतो, पण मी ह्या साईडला गेलो ते डॉक्टरांचं हे योग्य आहे का नाही ते मी ठरवू शकतो। हे त्यांचं जे विजन होतं ते बरोबर एकदम बरोबरच होतं। आणि एक माझ्या मुलांना मोटिवेशन मिळालं, काय मिळालं तर की माझ्या समोर उभे राहिलेले एक विद्यार्थी देशातनं तिथूनच गेले, ती माझ्या नगरीतनंच गेले, नवी मुंबई महानगरपालिकेतून गेले, ती म्हणजे माझा शेजारी, माझ्या घरातला, असं त्या मुलांना वाटलं। नक्कीच मुलं त्यातून काहीतरी बोध घेतली। इस दौरान पूर्व नगर सेवक संजू वाड़े ने कहा कि जल्द ही बतौर अभ्यासिका के तौर पर 16 मंजिला इमारत का निर्माण होगा, जो शहर की सबसे बड़ी अभ्यासिका होगी। या ठिकाणी उद्याचं भविष्य म्हणजे आज विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत। आणि नशिबाने आपली जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करण्यासाठी डॉक्टर स्नेहल वाघमारे हे होते आणि ते ह्याच ठिकाणी अभ्यास करत असताना DYSP झाले, त्यानंतर ते IAS झाले आणि आता ट्रेनिंगला सिमल्याला आहेत। तर त्यामध्ये जे UPSC रँकर असतात, म्हणजे जे UPSC 1 परीक्षा दिल्यानंतर 17 प्रकारचे अधिकारी होतात, त्यामधले हे IRS नंतर IAS ही पद असतं ऑडिट डिपार्टमेंटमध्ये, ते सर्वोच्च असतं, त्याचे ते अधिकारी झाल्यामुळे मी त्यांचं मार्गदर्शन ज्ञानदीप विद्यालयामध्ये ठेवलं होतं आणि पुन्हा आता 12:30च्या बॅचमध्ये त्यांचं मार्गदर्शन आहे। आणि मला आनंद आहे की उद्याचे भविष्य म्हणजे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आणि अभ्यास आपण कसा केला पाहिजे, म्हणजे सातत्य आपण ठेवलं तर कशा पद्धतीने यश संपादन होतं। अपयश ही यशाची पहिली पायरी असते, परंतु अपयश आल्यावर
न खचता आपण पुढे कसा अभ्यास केला पाहिजे आणि कसं प्रावीण्य मिळवलं पाहिजे अशा माध्यमातून ते लेक्चर होतं. मला सांगायला आनंद वाटेल की मी स्वतः नवी मुंबई महापालिकेमध्ये विभाग अधिकारी होतो. अधिकार पदाचा व्यारेज घेतला आणि राजकारणामध्ये जनतेच्या हितासाठी मी आलेलो आहे. आणि ते करत असताना मी हे बघितलं जनतेचं हित कसं आहे. आजचे विद्यार्थी इतके व्यसनाधीनतेकडे वळालेले आहेत आणि ते मी बघतोय आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं, निर्माण व्हावं म्हणून मी गेल्या 7-8 वर्षापासून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मोफत मी करत असतो. आणि त्या माध्यमातून उद्याची पिढी जर घडेल तर फक्त या मार्गदर्शनाखाली घडू शकतं. अनेक विद्यार्थी आहेत, शेकडो विद्यार्थी आहेत की ते मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण तयार करून येतात. त्या पद्धतीने डॉक्टर स्नेहल जे आहेत की आता नुकतेच ते IAS झाले आहेत, तर त्यांनी सुद्धा 6वी-7वीत असताना विचार केला होता की मी डॉक्टर होईल. ते डॉक्टर निश्चितपणाने झाले, पण त्याच्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं की आपण डॉक्टर होऊन फक्त रोगी लोकांनाच बघू शकतो, परंतु जर आपण अधिकारी झालो तर अनेक डॉक्टरांना आपण मदत करू शकतो, अनेक लोकांना आपण मदत करू शकतो. आणि म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यास केला. तर असं मी विचार केला की स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक गावांमध्ये मी व्हिजिट दिल्या राज्यामध्ये. त्याच्यामध्ये मी बघितलं की आज मुंबई शहर हे नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातलं सगळ्यात स्मार्ट शहर आहे. अभ्यासिका या ठिकाणी निश्चितपणाने आहेत, पण त्यामध्ये इयत्ता 5वी पासून अभ्यास करणारे मुलं तर ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं, म्हणजे हा जो कन्सेप्ट मी तयार केला, खेळणं आणि अभ्यास या दोघांचं कोलॅबोरेशन ह्या अभ्यासिकेमध्ये आहे. तर ती 16 मजली इमारत त्या ठिकाणी राहील, ज्ञान केंद्र म्हणून राहील आणि त्याच्यामध्ये खेळणं आणि अभ्यासक्रम आहे. म्हणजे महाराष्ट्रातले नव्हे ते देशभरातल्या काही विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करायला येतील असं मला पूर्ण खात्री आहे. आणि 75,000 मुलं ॲडमिशन घेऊन साधारणतः 30 ते 35,000 मुलं एका वेळेस अभ्यास त्या ठिकाणी करतील. मी माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा हे प्रपोजल सांगितलं तेव्हा त्यांनी एका मिनिटात क्षणाचाही विलंब न घेता रात्री 2:45 वाजता मला वर्षा बंगल्यावर त्यांनी सही करून दिलं. त्यानंतर सन्माननीय आयुक्त महोदयांनी मला पत्र दिलं की आम्ही या गोष्टी करायला तयार आहोत. आणि त्या ठिकाणी लगेच सिडकोमध्ये ते गेलं आणि सिडकोमध्ये आता नुकतंच परवाच आदरणीय खासदार नरेशजी म्हस्के साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यांनी पत्र दिलं आणि सन्माननीय MD साहेबांना आज मी भेटायला जाणार आहे आदरणीय खासदार महोदयांबरोबर. तर ते हे प्रपोजल लवकरच होईल आणि जर हे झालं तर देशातली पहिली अशी नवी मुंबई राहील की हे अभ्यासिका एवढी मोठी स्ट्रॉंग उद्याचं भविष्य घडण्यासाठी ठरेल. आणि त्याला फक्त नाम मात्र निमित्त माझं राहील, परंतु सगळं श्रेय माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय चौगुले साहेबांना राहील असं मी सांगेन. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.